5000 फूट उंचीवरून दिसणारं हे मांजरा नदीवरचं बीड उस्मानाबाद सीमेवरचं मांजरा धरण 250 दशलक्ष घनमीटर पाणी साठ्याचं, ज्या धरणाचं पाणी 43 वर्ग किलोमीटर पर्यंत पसरतं. मांजरा 1980 नंतर पहिल्यांदाच पूर्णपणे आटलंय. पाणी नसल्यानं धरणात मेलेले मासे, कासव, शिंपल्यांचा खच पडलाय. या हिरव्या पाण्याची दुर्गंधी अगदी वरपर्यंत येते. आम्ही जेव्हा असं म्हणतोय की हा ऐतिहासिक दुष्काळ आहे, 100 वर्षातला सर्वात मोठा दुष्काळ आहे आणि भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हा दुष्काळ जमिनीवरून जसा आम्ही कव्हर केला तसाच आकाशातून कव्हर करतोय. आणि तुम्ही बघताय खरं म्हणजे की कशी धरणं पूर्णपणे कोरडी पडलेली आहेत. गोविंद आमचा बीडचा करस्पॉन्डंट आहे, त्यांनी अनेक वेळेला अशा पद्धतीचा दुष्काळ कव्हर केलाय. खरं तर मांजरात आहोत आपण, आहे की नाही गोविंद? आणि 80 नंतर तुम्हाला सांगत होता पहिल्यांदा असं झालं. अगदी 1980 साली ज्यावेळी या धरणाची निर्मिती झाली त्यानंतर हे दृश्य कदाचित या परिसरात राहणाऱ्या कुठल्याही माणसानं बघितलं नव्हतं. अशा भेगा म्हणजे या भेगा थोड्या नाही आहेत, अगदी 2-2 फूट खोलवरती या भेगा आहेत. आणि कदाचित ह्या भेगा तेव्हाच पडतात ज्यावेळी सगळी जमीन शुष्क झालेली असते, पाण्याचा एक थेंब अगदी दूरपर्यंत कुठे शिल्लक नाही आहे. आणि ही तर वॉल आहे, अगदी इथे किती पाणी असायचं. अगदी ही वॉल, मला असं वाटतं की ह्या वॉलला इकडनं कुणीच बघितलेलं नसावं कदाचित, कारण पहिल्यांदा अगदी हे शेवटचं आपण जे 1 हाफ बघतो तिथपर्यंत पाणी तर नेहमीच असतं. 2011 साली तर अगदी वरतीपर्यंत पाणी गेलेलं होतं. त्यामुळं याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो की आता अगदी आपण मध्यभागी आहोत या धरणाच्या, आणि एक थेंब सुद्धा पाणी शिल्लक नाहीये. मी आणि गोविंद, एक थेंब पाणी शिल्लक नाही. गोविंद मला सांगत होता की हे सगळे जीव जे आहेत ना, इथे पोलीस दादा आहेत, त्यांनी मला सांगितलं की असंख्य कासव, मासे इथे मरून पडलेले आहेत. गोविंद, तू पण एक स्टोरी केली होती. हो, निश्चितपणे. मी ज्यावेळी या धरणामध्ये मागच्या वर्षी बघायला आलो होतो खरंच काय परिस्थिती, त्यावेळी माझा प्रत्येक पाऊल एका शिंपल्यावरती पडत होता. मला प्रश्न पडला, प्रत्येक पाऊल आपण जर या कडेने असं बघत गेलो तर सगळे शिंपल्यांनी भरलेले हे कड आहे. आणि मी ज्यावेळी विचारलं की हे काय नेमकं शिंपले म्हणजे काय आहेत, मला एका जीवशास्त्राच्या प्राध्यापकाने सांगितलं की या प्रत्येक शिंपल्यामध्ये एक जीव असतो. म्हणजे कल्पना करा, अगदी अंगावर शहारे येतात की या किती जीवाचा अगदी जीव या दुष्काळाने घेतला असेल. म्हणून आम्ही म्हणतोय की हा ऐतिहासिक दुष्काळ आहे. इकॉलॉजी पूर्णपणे डिस्टर्ब झालेली आहे, ज्याला ड्रॉट कॅपिटल असं म्हटलं जातं. आज देशाचे ड्रॉट कॅपिटल लातूर, त्या लातूर शहराला ड्रॉट कॅपिटलचा दर्जाच मिळाला ते मुळात हे धरण पूर्णपणे ड्राय झाल्यामुळं. गोविंद, पण मला असंख्य लोकांनी सांगितलं, खरं तर त्या बातम्या केलेल्या आहेत की पशु पक्षी सुद्धा खूप मेले, म्हणजे हरणं आली. अगदी म्हणजे बीड जिल्ह्याचा विचार करता तर बीडमध्ये एक मयूर अभयारण्य आहे. या अरण्यासोबतच आजूबाजूला अनेक पशुपक्षी जे वास्तव्यास असतात. म्हणजे आपण जर जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये इथं आलो तर तुम्हाला या सगळीकडे असा पांढरा काठ दिसेल, कारण इथं सगळे पशुपक्षी असतात. पण आता दूरपर्यंत आपल्याला एक साधा पक्षी दिसत नाही. त्याचं कारण असते काय की या ठिकाणी पाण्याचा एक थेंब उरलेला नाही, आणि त्यामुळं एकतर खायला काही नाही, पाणी नाहीये. त्यामुळे ही सगळी पशुपक्षी आहेत आता इथून स्थलांतरित झालेत. माहीत नाही की उद्या पाऊस निश्चित येईल, पण ही गेलेले पशुपक्षी पुन्हा परत येणार आहेत का नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तो वारंवार सांगायला हवा. आम्ही जेव्हा म्हणतो की हे आजवरच्या धोरणाचं संचित आहे, म्हणजे याला निसर्ग जेवढा जबाबदार होता, गोविंदने ते सांगितलंच आहे, तेवढाच आपल्या आत्तापर्यंत
राज्यकर्त्याची जी धोरणं होती ती धोरणं निश्चितपणे जबाबदार आहेत. हो, कल्पना करा की तुम्ही एका अशा धरणामधून की जिथे 125 दशलक्ष घनमीटर एवढा साठा आहे, जे 2 जिल्ह्यामधलं म्हणजे उस्मानाबाद, बीड आणि 2 या जिल्ह्यातलं भौगोलिक क्षेत्र या धरणामध्ये विभागलं गेलेलं आहे. आणि अशा या धरणामध्ये आपण अगदी मध्यभागी उभा आहोत. काही म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी कल्पनेत आलेल्या आहेत, सगळ्यांच्या कल्पनेत आहे की यावेळेचा मराठवाड्याचा दुष्काळ हा कल्पनातीत न भूतो न भविष्यती आहे. फक्त हे संचित आपल्याला पावसाळ्यानंतर काय करायचं ते शिकवतं. प्रत्येक पाण्याचा थेंब अडवायला पाहिजे. मग तुम्ही शेततळी करा, जलयुक्त शिवार करा, वैयक्तिक पातळीवरती पाणी अडवा. ते नाही झालं तर जसं गोविंद आणि माझा सहकारी निशांत सांगत होता, हे चक्र पुन्हा वारंवार येणार आहे. पुन्हा आपल्याला कदाचित आकाशातनं दुष्काळ दाखवावा लागेल, पुन्हा जमिनीवरून तो आपण कव्हर करत राहू. धोरणकर्त्यांनी हे लक्षात घ्यायचं की याच्यावरती परमनंट सोल्युशन काय. हा बीड शहराला पाणी पुरवठा करणारा शहराजवळचा बिंदुसारा तलाव. नऊ MM³ क्षमतेचा बिंदुसारा फेब्रुवारी 2015 पासून पूर्णपणे कोरडा आहे. हे 598 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा क्षमतेचं तेरणा नदीवरचं माकणी धरण. धरणात फक्त 5 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. 2 आठवड्यात हेही पाणी संपणार आहे. मराठवाड्यातल्या 11 पैकी 8 मोठ्या धरणात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. 814 लघु, 85 मध्यम धरणं आणि 728 तलाव पूर्णपणे कोरडे पडलेत. 3 धरणात फक्त 1.5% पाणी साठा आहे. चाऱ्या खोदल्या तरी तलावात पाणी लागत नाही. या वर्षीचा दुष्काळ हा शतकातला सगळ्यात मोठा आहे, 72 पेक्षा अधिक मोठा. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या विक्रमी आत्महत्या, 43 लाख लोक टँकरद्वारे पाणी पित आहेत. आता या दुष्काळाच्या वैयक्तिक कहाण्या, त्याचे झालेले सामाजिक परिणाम, त्याचे झालेले शैक्षणिक परिणाम सगळं आम्ही दाखवलंय जमिनीवर. तरीही धोरणकर्त्याच्या हे लक्षात आलेलं नाहीये की हा दुष्काळ केवढा मोठा आहे. आणि म्हणून मग न्यायालयाला हस्तक्षेप करून सांगावं लागतं की अरे बाबांनो, 29,000 गावामध्ये दुष्काळ जाहीर करा. आणि म्हणून ABP माझांनी आता ठरवलंय की अहो, जमिनीवरून तर तुम्हाला दुष्काळ दाखवलाच आहे, आता आम्ही जरा आकाशातून तुम्हाला दुष्काळ दाखवू. हे दाखवू की मराठवाड्यातली ही जमीन कशी तहानलेली आहे, हे दाखवू की मराठवाड्यातली ही जमीन कशी भेगाळलेली आहे, हे दाखवू की मराठवाड्यातली पिकं कशी करपून गेलेली आहेत, हे दाखवू की इथलं समाज जीवन पूर्णपणे कसं उद्ध्वस्त झालंय. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आकाशातून आपण दुष्काळ बघणार आहोत. मराठवाड्यातला ऐतिहासिक कधीही आकाशातून न पाहिलेला दुष्काळ. हे संचित आहे आपल्या आजवरच्या चुकीच्या धोरणाचं. आणि हे संचित बघून तरी किमान आपल्याला हे लक्षात यावं की येणाऱ्या पावसाळ्यानंतर आपल्याला काय करायचंय. बघा,
हा दुष्काळ कसा दिसतो? 5000 फूट उंचीवरून स्पष्ट दिसतंय मराठवाड्याच्या जमिनीचं वाळवंट होत चाललंय. आकाशातून 40 वर्ग किलोमीटर पर्यंत दूरवर नजर जाते. एवढ्या उंचीवरूनही 64 लाख हेक्टर क्षेत्रफळातला हिरवा भाग शोधावा लागतोय. पेरणी योग्य 54 लाख हेक्टरवर गवताची पाती शिल्लक नाहीयेत. दुष्काळाचं एक कारण असलेली ऊस शेती पूर्णपणे जळून गेलीय. गोदावरी, मांजरा, तेरणा, पूर्णा, दुधना, लेंडी कोणत्याच नदीपात्रात पाणी नाहीये. हे पाटोद्या जवळचं सौताड्याचं मांजरा नदीचं उगमस्थान बघा. हो, नदी कसली पांढरी रेघ दिसते. परभणी जवळ गोदावरीत चाऱ्या खोदून पाणी मिळवण्याचा गावकरी प्रयत्न करतायत. गोदावरीत पाण्याऐवजी धुरळा सोडतोय. नदी पात्रातल्या पाणी पुरवठ्याच्या 6000 विहिरी कोरड्या ठाक पडल्यात. दोन किलोमीटर पर्यंतची पायपीट करून ग्रामस्थ पाण्याचा शोध घेत आहेत. लातूर शहरात 4 वाहनांमागं एक पाण्याचा टँकर धावताना दिसतोच. 12,000 टँकर 5 लाख लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी रात्रंदिवस पाणी साठ्यावर गर्दी करतात. इथल्या पाण्याच्या टाक्या म्हणजे जणू निर्जीव वास्तू झाल्यात. मराठवाड्यातल्या 12 मोठ्या शहरात 10 दिवसातून फक्त एकच वेळ पाणी येतंय. शहर आणि 8522 गावातल्या 56 लाख लोकांना पाणी पाजण्यासाठी 3500 टँकर नुसते पळताना दिसतायत. निजामानं बांधलेली ऐतिहासिक खजाना बावडी शतकात दुसऱ्यांदा आटली आहे. मराठवाड्याच्या 5वीला पुजलेलं हे जे दृश्य आहे ना, ते ग्राउंडवरून अनेक वेळेला आम्ही कव्हर केलंय. कारण 2012, 2013 आणि 2000 आत्ताचा 15-16 हा पाणी टंचाई आणि हा दुष्काळ याची दाहकता यावर्षी यासाठी जास्त आहे. मी जे सातत्यानं आम्ही सांगितलंय आमच्या ग्राउंडवरच्या कव्हरेजमधून सुद्धा की 1972ला लोकांकडे धान्य होतं अशी स्थिती नव्हती. म्हणजे लोकांना त्यावेळेला प्यायला पाणी नव्हतं, धान्य होतं. आणि यावेळेला बघा 43 लाख लोक, मराठवाड्यातले 43 लाख लोक. कदाचित मुंबई पुण्यामध्ये बसलेल्या लोकांना याची कल्पना नसेल की अशी रांग जेव्हा लागते ना तेव्हा, म्हणजे आता इथल्या बऱ्याच शेतकरी शेतमजुराशी बोलल्यानंतर ही मंडळी सांगतात की दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करतायत लोक. मग कुठेतरी 2-3 तासानंतर एखादी घागर मिळते. बघा ही रांग, बघा कशी दिसते. आणि लोकांनी कामं सोडून दिलेली आहेत त्यांची, म्हणजे फक्त एक घागर पाणी मिळवण्यासाठी. आणि ही विहीर बघा काय, ही काय दृश्य आहेत. अक्षरशः कोरड्या ठाक पडलेल्या ह्या विहिरी आहेत.
बांधी विहिरी एकेकाळी की ज्या विहिरीमधून लोकांना पूर्वी पाणी पुरवठा व्हायचा आणि या बांधी विहिरीमध्ये अक्षरशः एक ग्लास भर जरी पाणी मिळालं, यू जस्ट इमॅजिन की काय स्थिती आहे लोकांची. कल्पना नसेल तुम्हाला मुंबईकरांना ह्या स्थितीची कल्पना नाहीये की हा दुष्काळ ऐतिहासिक का आहे. अक्षरशः घागरीसाठी म्हणजे एका ग्लाससाठी लोक जोरतायत. निशांत यांच्याशी बोललं पाहिजे कारण मी बघतोय तिकडे बघा अक्षरशः वाटी. सोनोती नावाचं हे जे गाव आहे, हे गावामध्ये ही खंडोबा ची विहीर आहे. ही धार्मिक विहीर आहे आणि आतापर्यंत गावामध्ये जी पाण्याची समस्या आहे ती समस्या या विहिरीनं सॉल्व्ह केलेली आहे. पिण्याला पाणी दिलेलं आहे. मावशी किती वेळापासून इथं आहात? आता एक अर्धा तास झालं तरी 3 तास लागते घागर भरायचं. 3 तास लागते. येथून झऱ्यातून येतंय थोडं थोडं असं वाटीनं भरलं तर प्यायला मिळतंय. नसता पाणी मिळत नाही आम्हाला म्हणून आम्ही वाटीनच भरताव किंवा तिथं भरताव. इथं 2 तास लागते 3 तास लागते. आता तुम्हाला मी दाखवू शकतो ही जी हे पाण्याचा झरा आहे, हा झरा जो आहे तो मागच्या 2 तासापासून सातत्यानं वाटीनं पाणी भरल्यानंतर पिण्याला पाणी मिळतं आणि अशा पद्धतीने तर पाणी कलेक्ट केलं जातं. बेडूक आहेत कितीतरी बेडक आहेत आणि हे मामा तासनी पाणी भरतात. यू जस्ट इमॅजिन की काय स्थिती आहे आणि सगळीकडे म्हणजे हे हॉरिबल सिच्युएशन आहे. मामा किती वेळात पाणी येतं? इथं 1-2 तास लागते आता ही भरायला. चौकोनी काही निचरून आल्याला पाणी भरायला का गुडघ्यान चलाय ना अशा अवस्थेत काही एक घागर भरायला 2 तास लागू लागले. इसा का तिकडे ती धरलेले तिकडे ही भरलेले चौकोन राहिलेलं पाणी आलेलं मी भरता 2 तास लागते. आणि ही मुलगी जरा दीदी पलीकडे सरकतो. हे जर माझ्या या आकाशातल्या नजरेमध्ये जर येत असेल ना तर हे बघा, हे पान आहे, एक सिंगल पान आहे. हे पान आहे की ज्या पानाला लावून ही मुलगी एक पान लावून अक्षरशः तुझी ही पान यानं किती वेळ लागतं भरायला? ही पान असं लावलं अर्धा तास ते लागतं. अर्धा तास. अशी स्थिती मराठवाड्यामध्ये सगळीकडे आहे. तुम्ही जर माझ्या या आकाशातल्या नजरेतनं बघत असाल काय खोली आहे. आणि म्हणून धोरणकर्त्याला जे नेहमी प्रश्न विचारावे वाटतात की अमेरिकेचं एक उदाहरण आता सांगितलं जातं की अमेरिकेमध्ये अल निनोचा इफेक्ट होणार होता, अल निनोचा इफेक्ट जाणवणार होता. त्या क्षणापासून त्यांनी नियोजन सुरू केलं आणि आपल्याकडे ही स्थिती इतकी बिकट होईपर्यंत नियोजनकर्त्याच्या लक्षात नाही आलं. आणि काय चित्र आहे बघा. मला खरं म्हणजे भीती याची वाटते की जर हा पावसाळा दुर्दैवानं लांबला काय होईल. 43 लाख लोक पाणी पित आहेत टँकरचं. जस्ट इमॅजिन. म्हणजे भीती वाटते हो अक्षरशः. पायात चांगले चप्पल शूज घालून सुद्धा या विहिरीमध्ये उतरायला. बालाघाटच्या डोंगर रांगा सुकून गेल्यात. डोंगरातली झाडी वाळून गेली आहे. जनावरं चाऱ्यासाठी रानोमाळ भटकतायत. जंगलातले प्राण्यांचे पाणवठे आटलेत. मोर हरणांच्या झुंडी पाण्याच्या शोधात आहेत.
सामाजिक वनीकरणानं लावलेली वनं करपून गेली आहेत. हजारो झाडं मुळापासून जळून गेली आहेत. तीन वर्षांपूर्वी फळांनी बहरलेल्या शेकडो फळबागा करपून गेल्यात. यातली किती फळझाडं पुन्हा जिवंत होतील आज सांगता येत नाही. शेडनेटच्या कापडाच्या सावलीत मराठवाड्यात छावणी नावाच्या 373 नव्या वसाहती वसल्यात. 4.25 लाख जनावरं, जनावरांना सांभाळणारी माणसं वस्तीला आहेत. पावसाळा वेळेवर सुरू झाला तर या वसाहती लगेच उठून जातीलही. पण या भेगाळलेल्या जमिनीत पाणी पाझरून नदी नाले कूपनलिका वाहत्या व्हायला पावसाळ्याचे किमान 2 महिने लागतील. या मरुभूमीत नवे कोंब फुटायला जुलै उजाडेल. तोपर्यंत टँकर सुरूच ठेवावे लागतील. प्रश्न हा आहे तो या दुष्काळानं पर्यावरण आणि माणसांच्या किती पिढ्यांचं नुकसान केलंय याचा. तुमच्यासारखाच आकाशामधून हा ऐतिहासिक दुष्काळ पाहून मी भयचकित झालोय. कारण काय हो, म्हणजे धरणं पूर्ण ड्राय आहेत, थेंबर पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की जे सातत्यानं वाटत आलंय की हा दुष्काळ याला निसर्ग जेवढा जबाबदार आहे ना तेवढा आपल्या राज्यकर्त्याच्या आजवरच्या धोरणाचं हे संचित आहे. आणि म्हणून अमेरिकेसारख्या देशाचं हा इतिहास बघितल्यानंतर, हा दुष्काळ पाहिल्यानंतर असं वाटतं की अल निनो येणार म्हणून त्यांनी काय पद्धतीच्या आता तयारी सुरू केलेल्या आहेत. जर का वैयक्तिक पातळीवरती पाण्याचा थेंब न थेंब अडवण्याचा आपण प्रयत्न नाही केला तर ही जी वेसियस सर्कल आहे ना दुष्काळाची ती कायम सुरू राहील. मग तुम्ही तो काय असा जमिनीतनं बघितला काय आणि आकाशातनं बघितला काय, पाण्याचा थेंब नाही अडवला तर हे चित्र वारंवार दिसत राहील. हा रेड सिग्नल आहे. भविष्यातल्या प्रत्येक धोरणाचा या दृष्टीनं विचार करायला हवा. आणि म्हणून हे आकाशातलं कव्हरेज. बीडहून गोविंद शेळके आणि लातूरून निशांत भद्रेश्वरसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा दुष्काळी मराठवाडा.